नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अजित पवार यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म हे सुरू झालेले आहेत. अर्ज करणे सुरू झालेले आहेत. मोबाईलवरून हे अर्ज आत्ता सध्या करत आहेत आणि अर्ज भरताना खूप जणांकडून चूक होत आहे. फॉर्म भरताना सर्वजण ही एक चूक करत आहेत, कारण या चुकीमुळं जर तुम्ही ही चूक केली असेल तर तुम्ही पात्र असून सुद्धा अपात्र ठरणार आहात. कारण मोबाईलच्या माध्यमातून खूप जणांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेत. लक्षात ठेवा, फॉर्म भरताना चूक करू नका, अन्यथा पात्र असून सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि महिलांना जे 1,500 रुपये महिला मिळणार आहेत ते मिळणार नाहीत. कोणती चूक करताय संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूयात कोणती चूक करत आहेत फॉर्म भरताना, कारण या फॉर्ममुळे तुम्ही अपात्र ठरणार आहात. तर खूप जण चूक करत आहेत. फॉर्म भरते वेळेस फॉर्म सरळ नीटनेटका भरतायत, संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये ते भरत आहेत, पण ज्यावेळेस कागदपत्र अपलोड करायचे असतात त्यावेळेस खूप जण आधार कार्डच्या समोर जे अपलोडचं बटन आहे त्या बटनला टच करून ते आधार कार्डचा फक्त समोरचा फोटो टाकत आहेत. तुम्ही जर आधार कार्डचा समोरचा फोटो टाकला तर तुमचा अर्ज हा बाद होणार आहे. मग तुम्हाला कशाप्रकारे आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर तीही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता, तुमची आधार कार्डची समोरची बाजू आणि पाठीमागची बाजू ही एकाच फोटोमध्ये आली पाहिजे. ती कशाप्रकारे आणायची आहे तर त्यासाठी तुम्ही तुमची झेरॉक्स काढू शकता. ती झेरॉक्सवरती तुमच्या दोन्ही बाजू एकाच पेजवरती येतात आणि त्या तुम्ही ते अपलोड करू शकता. लक्षात ठेवा, दोन्ही बाजू, पाठीमागची बाजू आणि समोरची बाजू ही तुम्हाला एका पेजवरची आणायची आहे आणि ती एका पेजवर आल्याच्या नंतरच तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. अन्यथा तुम्ही एक फोटो काढून जर अपलोड केला तर तुमचा अर्ज बाद होणार आहे. आता लक्षात ठेवा, मतदान कार्ड, काही जण रहिवासी पुराव्याच्या ऐवजी किंवा शाळेच्या दाखल्याच्या ऐवजी मतदान कार्ड देत आहेत. तर मतदान कार्ड हे तुमचं 15 वर्ष जुनं असलं पाहिजे. तर बघू शकता, स्क्रीनवर दाखवतोय मी, मतदान कार्ड तुमचं असं असलं पाहिजे. त्याचाही समोरचा फोटो तुम्हाला टाकायचा नाही. तर तुम्हाला कसा फोटो टाकायचा तर बघू शकता, अशा दोन्ही फोटो, पुढचा आणि समोरचा आणि पाठीमागचा फोटो तुम्हाला टाकायचा आहे. तर हे मतदान कार्ड तुम्हाला कसं ओळखायचं, 15 वर्षापूर्वीचं असेल तर जे प्लॅस्टिकचे मतदान कार्ड आले ते तुम्हाला इथे अपलोड करायचे नाहीत. त्याऐवजी जे तुम्हाला लॅमिनेशन टाईप मतदान कार्ड आले होते ते मतदान कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचे. तेच मतदान कार्ड 15 वर्षापूर्वीचा रहिवासी म्हणून तुमचं ग्राह्य धरल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला तेच मतदान कार्ड अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला 2 बाबी सांगितल्या आहेत. एक आधार कार्ड दोन्ही बाजूने तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि दुसरं मतदान कार्ड हे 15 वर्षापूर्वीचं जे लॅमिनेशन टाईप मतदान कार्ड होतं ते मतदान कार्ड तुम्हाला दोन्ही बाजूने अपलोड करायचं आहे. आता तिसरी गोष्ट, काही जण राशन कार्डही अपलोड करताना चूक करत आहेत. तर राशन कार्ड अपलोड करते वेळेस लक्षात ठेवा, राशन कार्डचं पहिलं पान आणि जे शेवटचं पान असतं ज्यात तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावं असतात ते दोन्ही पानं तुम्हाला एकाच पेजवरती आणायचे आहेत. बघू शकता स्क्रीनवर असे आले पाहिजेत. हे दोन्ही पानं तुम्हाला अपलोड करायची आहेत. मतदान कार्डचं फक्त समोरील बाजू तुम्हाला इथे अपलोड करायची नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला दोन्ही बाजू इथे अपलोड करायच्या आहेत तरच तुम्ही पात्र ठरणार आहात. नाहीतर तुम्ही ही चूक केल्याच्यानंतर अपात्र ठरणार आहात. तुम्ही जर एकच बाजू टाकली असेल तर तुम्ही अपात्र असणार आहेत. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट जर अपलोड केले असतील तर तुम्ही पात्र होणार, अन्यथा तुमचा अर्ज त्रुटीमध्ये येणार. लक्षात ठेवा, अशा प्रकारे काळजी घेऊन फॉर्म भरा. कसं वाटलं तुम्हाला अपडेट हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.